चाकणमध्ये खुलेआम मटका जुगाराचे अड्डे, चाकण पोलीस स्टेशनचं दुर्लक्ष. चाकण परिसरात लोकवस्तीच्या मध्यभागी खुलेआम मटका जुगाराचे अड्डे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हे प्रकार चाकण शहरातील गजबजलेल्या भागात सुरू असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार शाळा, सोसायट्या आणि बाजारपेठांच्या अगदी जवळच हे अड्डे सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांमुळे परिसरात गोंधळ, भांडणे आणि संशयास्पद हालचाली वाढल्यात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकवर्ग चिंतेत आहे. यासोबतच काही भागात रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे. नागरिकांचा थेट सवाल आहे, हे सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेआड कसे? वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातोय. काही स्थानिकांनी तर हप्ता संस्कृतीमुळेच कारवाई होत नाही का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून लोकवस्तीत बेकायदेशीर धंदे बंद करावेत आणि परिसरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणं गरजेचं असून येत्या काळात कारवाई होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.